मित्रांनो, आत्ताच या ताईचं एक्झाम झाली आहे. आपण तिला विचारूया, की नक्की कशा पद्धतीने एक्झाम होती आणि त्याचबरोबर एक्झाम सेंटरमधील लाईटसुद्धा गेली. तर त्याबद्दल तिने नक्की कसं मॅनेज केलं ते विचारूया. आता फर्स्ट ऑफ ऑल मला सांग, की तुझं नाव काय? माझं नाव आहे वृषाली शिरडोणे आणि त्यानंतर एक्झामसाठी आम्ही गेलो. त्यानंतर एक्झामची म्हणजे जी टायमिंग होती त्यावेळी बरोबर लाईट गेली. म्हणजे एक्झाम टायमिंगच्या बरोबर 2 मिनटं अगोदर. त्यामुळं जनरेटर पण बंद झालेलं. मग त्यामुळे त्यांनी अर्धा तास पेपर वेळानं चालू केला. मग पी सी चालू केल्यानंतर बरोबर जेवढं टायमिंग होतं ना 3 तासाचं तेवढं मिळालं. म्हणजे लाईट एक्झाम सुरू व्हायच्या अगोदरच गेलेली का? हो, एक्झाम सुरू व्हायच्या अगोदरच गेलेली. ओके. नंतर अजिबात गेली नाही. नंतर नाही नाही गेली. गेली. हां, मला आता बघ आता किती वेळ म्हणजे तुमचं नक्की हे काय होतं, की कशा पद्धतीने तुम्हाला भीती वगैरे वाटली का अगोदर? समजा लाईट गेली, नक्की काय होईल, काय नाही, चालू होईल का असं? नाही तेवढं वाटलं नाही कारण की हां. आधी एक्झाम दिली आहे त्यामध्ये असं होतं की जेवढा आपण ज्यावेळेस पी सी ओपन करतो तेवढा हो, टाईम पूर्ण मिळतो त्यामुळे तेवढी भीती नाही वाटली. तेवढी भीती आहे. स्टाफ वगैरे कॉलेजचा सपोर्टिव्ह वगैरे होता का? हो सपोर्टिव्ह होता. हो, हो. आता एक्झामबद्दल सांगा, की नक्की पेपरला तुम्ही कशा पद्धतीने हे केलं? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याच्याबद्दल काय? फिजिक्सचा मला थोडं टफ जातं त्यामुळे मी स्टार्टिंगला केमिस्ट्रीच ओपन केलं. हो, हो. मग ते सॉल्व केल्यानंतर मग फिजिक्सला गेले. केमिस्ट्रीचा पेपर सोपा वाटला तरी पण मॅथचा टफ केला आहे थोडा. बरं. आणि टाईम मॅनेजमेंटबद्दल टाईम कसा तुम्ही मॅनेज केला कशा पद्धतीने? स्टार्टिंगला जे येत होते ते हां. क्वेश्चन सॉल्व केले. हो, हो. मग त्यानंतर जे येत नव्हते ते ते म्हणजे थोडक्यात आपण तुक्का मारला हो त्याच्यामध्ये. तुका मारले. ओके, ओके. आता एक आपल्याकडे कॉमन प्रश्न आहे, की समजा जेईचे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत का? होत नाही जेईचे मॅथ्समध्ये नाही होत. जेईचे म्हणजे एवढे काय जेईचे हाय नाही लेव्हलचे होत. क्वेश्चन्स नव्हते. नाही. म्हणजे आता मला सांग ओव्हरऑल जर रेट करायचं म्हटलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ तर याच्यामध्ये जास्त टफ कोणतं वाटलं तुला? मॅथ्स, मॅथ्स जास्त टफ होता आणि त्याच्यानंतरनं फिजिक्स बरोबर? फिजिक्स मध्ये नंतर केमिस्ट्री. नंतरनं केमिस्ट्री. बरं मला सांग तुझं प्रिपरेशनबद्दल थोडंसं सांग, की कुठून प्रिपेअर वगैरे केलं होतं तू? मी अकॅडमीला होते त्यामुळे तिथे टीचरांनी सगळी प्रिपरेशन करून हो, घेतलेली. हो. म्हणजे जर डेली टेस्ट्स होते तर त्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम नाही आला. तेवढा काय प्रॉब्लेम नाही आला. बरं ओव्हरऑल किती स्कोअर एक्स्पेक्ट करते तू? मी एक एक 85 अंदाजे 85. 85 ओके. हां. आणि आपल्या ज्या फर्दर शिफ्ट्स आहेत त्या मुलांसाठी काय सांगशील, की नक्की त्यांनी काय प्रिपेअर करून आलं पाहिजे किंवा या सेंटरवर कशा पद्धतीने त्यांनी हे केलं पाहिजे? तुम्ही जे अभ्यास केला त्याच्या पुढचे स्टेप्स बघा म्हणजे ॲन्सर येतात हो. पण त्यावर आपण थोडे प्रोसेस केली पाहिजे हो, मग हो. शेवटी लास्ट ॲन्सर येतं म्हणजे बोर्डाला कसं होतं ना हो. त्याच्यापेक्षा पुढे थोडे स्टेप्स केले पाहिजेत मगच ॲन्सर बरोबर येतं. आहे. त्याचबरोबर समजा इंटिग्रेशन असेल त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स वगैरे काही तुम्हाला माहिती होत्या किंवा तुम्ही अप्लाय केले का त्या? हो केलेल्या थोड्या.